राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या असून मुळशीमध्ये काँग्रेस पक्षाने आपली कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळते. काँग्रेसने मुळशी तसेच पुण्यात आपल्यासोबत वंचित तसेच रासपासोबत युती करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय आणि या माध्यमातून काँग्रेस तसेच आमच्या युतीला मोठे यश मिळेल अशी आशा काँग्रेस मुळशी तालुका अध्यक्ष सुरेश पारखी यांनी वर्तवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं असून त्याचा फायदा जिल्हा परिषदेला देखील होणार असल्याचा विश्वास देखील पारखी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुळशी आणि संपूर्ण तालुक्यात कोणाला जिल्हा परिषदेत यश मिळणार हे पाहावे लागणार आहे. निश्चितच मुळशी तालुक्यात हा काँग्रेसला निश्चितच फायदा होत आहे. ज्यावेळेस आमच्याबरोबर वंचित आलं आणि रासपा आल्यामुळं आमच्यात ह्या भागात ग्रामीण भागात सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे. आमच्या गट नंबर 34मध्ये रमेश दामोदर पानसरे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. ओबीसीमधून ते लढतात आहे आणि काँग्रेसनी बऱ्यापैकी ओबीसी लोकांना तिकीट देण्याचा हे घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. मुळशी तालुक्यात तरी आम्ही असं केलेलं आहे. हो, निश्चितच मला आता ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या यामध्ये काँग्रेसने चांगल्या प्रकारे मुसंडी मारलेली आहे. तर निश्चितच ग्रामीण भागात जो ग्रामीण मतदार आहे तो काँग्रेसकडे ओढला जातोय. काँग्रेसच्या विचारधारेला तो पोषक आहे असं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांची पुणे जिल्ह्याची एकत्रित युती झालेली आहे. या येत्या 21 तारखेलाच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्रीरंग पाटील साहेब आणि पुणे जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक डॉक्टर तेलंग साहेब यांनी युती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुणे जिल्ह्यातील 73 जागा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या 145 जागा एकत्रित लढवण्यासाठी, जातीयवादी शक्तींचा पराभव करण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि मुळशी तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हे खातं खोलल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. माझं नाव अनिल निकाळजे, मी पुणे जिल्हा वंचितचा सचिव असून मुळशी तालुक्यामध्ये आम्ही काम करत आहे. हो, राहतील राहिलाच पाहिजे. आता वंचित आघाडी, आमचं काँग्रेस, आम्ही बाकीचं बहुजन समाज आणि त्या ओबीसीला जागा असल्यामुळं मी मुळशी तालुक्यातून म्हणजे एकटाच ओबीसीमधून उभा राहिलेलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला काँग्रेस पक्षांनी हे तिकीट दिलेलं आहे आणि मी अपंग असून एकटाच तालुक्यामधून ही निवडणूक लढवित आहे. आमचं सहकार वंचित आघाडी आणि काँग्रेससोबत नाही बहुमताने विजय तर करतीलच अशी खात्री मला पण आहे. आमचं पौडगाव संपूर्ण, आमचं कोळवगड, मुळशीगड, आमचा संपूर्ण आगन आमच्या पाठीमागं आहे.